सर्वांचं स्वागत करतो। सध्या मी ठाण्यातील टेंबी नाका येथे असलेल्या आनंद आश्रम परिसरामध्ये आहे आणि आपण पाहिलं तर शिवसेनेकडून ठाणे विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण पाहिलं तर आनंद आश्रम परिसरामध्ये शिवसेनेकडच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण गर्दीची आहे ती शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळते। संपूर्ण आनंदसरामध्ये शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह जो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक यांना ठाणे विधान परिषदेसाठी उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे। त्यानंतर आज ते उमेदवारी अर्ज जे आहे ते त्यांचा भरणार आहे। मोठ्या संख्येने आपण पाहिलं तर शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, म्हणजे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह जो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। महायुतीचे या ठिकाणी आपण पाहिलं तर ठाणे विधान परिषदेसाठी उमेदवारी जी आहे ती आज रवींद्र फाटक जे आहेत शिवसेनेचे उपनेते आहेत, महत्वपूर्ण पद जे आहे ते शिवसेनेमध्ये त्यांना आपल्याला पाहायला मिळतं। आज ते स्वतःचा उमेदवारी अर्ज जो आहे तो या ठिकाणी दाखल करणार आहेत। शिवसैनिकांमध्ये तसेच भाजपचे महायुतीचे कार्यकर्ते असेल यांच्यामध्ये मोठा उत्साह जो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण आपण पाहिलं तर 17 जागांसाठी फॉर्म्युला होता, त्यामध्ये आपण पाहिलं तर शिवसेनेला 4 जागा मिळाल्या, त्यापैकी महत्वपूर्ण जागा जी आहे ती ठाणे विधान परिषदेसाठी शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक यांना मिळालेले आपल्याला पाहायला मिळते। सध्या ते ठाण्यातील आनंद आश्रममध्ये आहेत। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी ते थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज जे आहे ते दाखल करण्यात येणार आहे। अनेक शिवसैनिक तसेच शिवसेनेचे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठा उत्साह जो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। एक महत्वपूर्ण जबाबदारी जी आहे ती पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक यांच्यावरती विश्वास दाखवून त्यांना ठाणे विधान परिषदेची उमेदवारी जी आहे ती जाहीर केली। त्यानंतर आज त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे ते या ठिकाणी ते भरणार आहे। नक्कीच आपण पाहिलं तर शिवसेनेचे उपनेते आहेत या ठिकाणी ते थोड्याच वेळामध्ये उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत।
सर काय रे बरं आहे ना मला
एक मिनिट थोडा मागे घ्या. रेडी? सर आज पुन्हा एकदा पक्षाच्या माध्यमातून संधी भेटलेली आहे विधान परिषदेसाठी. खरं तर शंका कुशंका होते की नेमकं संधी भेटल्यानंतर पक्षाने पुन्हा एकदा संधी दाखवली आहे. कशा पद्धतीने पक्षाला वाढवण्यासाठी काम केलं? सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपले शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय शिंदेसाहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आमच्या पवार मॅडम आणि महायुतीचे ठाणे आणि पालघरचे सर्व खासदार आमदार नेते आणि सर्व माझे मतदार नगरसेवक यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मला दुसऱ्यांदा संधी द्यावी होती आणि संधी दिल्यानंतर मी पक्षाच्या माध्यमातून मला वाटतं हे इलेक्शन कोविडच्या माध्यमातून 4 वर्ष होऊ न शकल्यामुळे इलेक्शन लेट होतं आणि त्या माध्यमातून नगरपालिका महानगरपालिका लागल्यानंतर इलेक्शन लागलं आणि लागल्यानंतर पक्षाने मला संधी दिल्याबरोबर सर्वप्रथम मी शिंदे साहेबांचं मनापासून धन्यवाद. 17 जागेला घेऊन जे आहे ते महायुतीमध्ये कुठे धुसफूस मोठ्या प्रमाणात होती. ती धुसफूस देखील संपलेली आहे आणि आता कशा पद्धतीने मतदारांना काय आव्हान असेल जेणेकरून कशा पद्धतीने ते तुम्हाला याच्यावर मतदान करावं? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून 17 सीट लढल्या जात आहेत. मला वाटतं प्रत्येक सीटवरती महायुतीचे नेते त्याचं लक्ष ठेवून आहेत आणि त्या माध्यमातून 17च्या 17 सीट या महायुतीच्या जिंकतील असा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जाहीर. सर, क्षितिज ठाकूर यांच्या नावानंतर कुठे नाराजी वाटली होती का? नाही, मला बघा सन्माननीय पक्षाचे नेते आमचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब आणि पक्षावरती माझा पूर्ण विश्वास होता. त्याच्यामध्ये मला नाराजीचा प्रश्न लावला आहिस्ता रस्ता सेफ रस्ता फोटो काढायला